खाली गेलो, शेणाला वळविली, गोठ्या पाशी घेऊन आलो. आता क्या करतो, घरात गेलो पेट नाही, भाकरी बी नाही. आता त्या घराला भूक लागली, हिला पटकीचा रोग आला देवीला, ही गेली मी राहायला. आपल्याला आता घोटभर बी नाही, थंडी बी लागायला लागली. आपल्या आता क्या करतो, नाचण्याच्या बोंबली हो, आता प्याळ टाकतो आणि थोडासा निघतो. सकाळच्या लावण्याला आपली शर्ट करतो आणि डोंगरापाशी घेऊन जातो. कंठी असणारा सर्प ही नाग देवता, या देवतेला मी विश्रांतीसाठी पाठविलं, पण माझ्या भक्तांच्या रक्षणासाठी या ठिकाणी पुनश्च माझ्या कंठी धारण करून मी अदृश्य रूपानं, अजपाल अदृश्य रूपाने मी तुझ्या देहात प्रवेश करतोय का? माझ्या भक्तांच्या रक्षणासाठी तुला शक्ती यावी. मंगलमय आशीर्वाद, आता उठतो, शाळेला सोडतो आणि डोंगरा भाशी घेऊन जातो. शरण बी ओढायला लागली, हो भाई हो, आलो 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 आलो, हा हा हो 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 हो. सर्वेश्वराचा पुत्र, या चक्रवर्ती सम्राट, या चक्रवर्ती सम्राटाचा पुत्र आहे हा. आणि या पुत्राचा काय केलं लवकर सांग. याचा काय करणार आहे? अरे डोक्यावर बाळांचे तो पातात कशासाठी तुमच्या? मारण्याची गरजच नाही. म्हणजे अरे तुम्हाला तुझ्या म्हणण्याप्रमाणे आमच्या डोक्यावर महात्मा भेदभाव करे, पण हा मेला पाहिजे. हा मरणार पण वेगळ्या पद्धतीनं. अरे हे घनराड अरण्य आहे, या अरण्याच्या ठिकाणी किती हिस्ट्री संपदा आहे होय ना. तर याला ठेवलं तर मेजवानी मिळेल. असं करे छान युक्ती. तुमचं तुम्ही काही आता पाहून घ्या. ते कुठे ठेवायचा, कसा ठेवायचा मी सांगण्याचं कर्तव्य केलं. येतो मी फक्त तुझं हे ना, फक्त तुझं बाप आपल्या
जवळ न येता हा. या पोराला या घरादाराच्या अरण्यात ठेवलं. तो पहाटी दार बघून वा. हे पहा, यांचा एक वेळचा होता. त्याच्या हातात हे ये, माझा पोर. पाशी गेलो शरणाला सोडली. कालच्या डोंगराला जायचं वरच्या डोंगराला शरण जायला लागेल. आपल्याला त्या वरच्या डोंगराला तर वरच्या डोंगराला कुठून तरी शरण वळवायची, गोट्यापाशी आणायची आणि सांच्याला जायचं. कावळे काव काव करायला लागले. डोंगराला बघून शर्ट बघून आपल्याला कावळ्या ओरडवले. आपली शर्ट पुढे पुढे जायची, बरोबर जायची. आपण मागे हो हो कावळा नव्हे, तुझं कॅप्टाय लागली डोंगरात. होय होय तू बरोबर पेल्याची पचकन मारतो तशी पचकन मारी. घाबरली घाबरली रंगोऱ्याला घाबरली. हो हो बाई हो हो. कावळा नव्हे, भूत नव्हे, माणसा बाळाचा आवाज येऊ लागला. कुणाचा या डोंगरात कोण मारायला आला की का? कुणाचा असं नका घरपुरे आपल्या बरा. कुणाचा असला तरी आपल्या जवळ करतो. अरे हसायला लागला. अरे म्हाताऱ्याच्या मिशा बघून हसायला लागला. वा 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 वा. आपला एक माझी लेक आणि मी. आता हे बरं झालं. आता हा मिळाला. माझ्या लेकीला काम लागलं. आता ती खेळवी. अरे कोण याचं क्या आम्ही पेच खाऊ. हा कसा जगणार? तुला 2 बॉमाचं दूध देणार, एक शेळीचं आणि एक गायचं. मग आता असं करतो, याला घेतो आणि मग लेकी भाजी जातो तिच्याकडे देतो. बरंच झालं. हो हो खराच वेळ झाला. घरातली कामा करून करून कंटाळली. आपण बापाची जायची लवकर पाणी आणून जमत गेले. खरा रोज एकत्र योग नाही असं. आज वेगळ्याकडे पाठवल्या. पण काही का असे ना बाबांनी सांगल्यात लवकरात लवकर जेवून वेळ न काढता. पण काय असं ना
खूप दिवस झाले अरे योग नाही असं वातावरण बघलं तर आनंदाचं वातावरण वाटतं पण काय असतं ना हो आनंद लुटल्याशिवाय माझं मन समाधान ना बापाशी काहीतरी कारण सांगू गया काय ना काय चुकी लाईफ के माका माहिती असेल आणि बापाशी खोटा बोलायचा कळाचा नाही तर हो आनंद कधी लुटायला लागता म्हणून म्हणतात कसा कळेना सांगू पुन्हा कसा कळेना सांगू पुन्हा आनंद किती झाला कसा कळेना सांगू कुणाला कसा कळेना सांगू कुणाला आनंद किती झाला आनंद किती झाला आनंद किती झाला भाग्याची आत माझे गुंतवणी आली भाग्याची आत माझे भाग्याची आत माझे भाग्याची आत माझे गुंतवणी आले स्वप्नवलीचे साकार झाले स्वप्नवलीचे सागर झाली या स्वप्नाच्या आठवणी या स्वप्नाच्या आठवणी त्या क्षणाला आनंद किती झाला आनंद किती झाला आनंद किती झाला भाग्याची आज माझी गुजवली आली भाग्याची आज माझी भाग्याची आज माझी भाग्याची आज माझी गुजवणी आली स्वप्नवलीचे साकार झाले स्वप्नवलीचे साकार झाली या स्वप्नाच्या आठवणी या स्वप्नाच्या आठवणी या क्षणाला आनंद किती झाला आज आनंद किती झाला आनंद किती झाला आवाज या डॉक्टरचा आवाज भूता तर नाही असत ना बापाशी चांगले जाताना जपून जा मला असाने कोण मारत राहणार पाणी आवाज पाणी 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 तू बापली हो आणि या जंगलात पडलो असा आजूबाजू कोणी बघले तर लोक काय म्हणतात लोकांना काय नाव ठेवून असत असं नाही बापाशी चांगलं ताण लागली तर का पाणी दिली आणि भूक लागली तर अन्न असं नाही देवी तरी पाणी पाणी करत असं
आपण केला. आणखी होय? अभियान दिलं ह्या गावताळातला पाणी असा हा आपण एक देवमाणूस आहे. काय तहान देवाला पाणी देणं. मी देवा नाही देवाला बोल मालवण पण तसं नव्हे. हा तुम्ही देवमाणूस आहात. अरे मी ना देव देवळात असता माझं नाव रेवता 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 रे या मेला कळलं कसा रेवता सांगलं रेवती आपण रेवती आहात. हा पण मी कोण आहे, इथं काय करतोय, मी कुणाचा कोण, मला काही ज्ञात नाही. मग माका सांग कोण माहिती नाही तर हटते माका सांग विचारते हा विचार. घेऊ तुका जमणार नाही तर कितक्या घेऊ आहे कितक्या काळा भाई हा जागा अशी जाता कमी घेऊ भैया क्षमा करा. हा? आपण जे काही बोलत आहात मला काही कळत नाही. अरे तुमच्या भाषेत ती मदिरा मदिरा हो, हा तुमच्यासारखं वाटतोय का मी? मी घेणे ना हे बघ कसं असं तसं नव्हे. मग? मी मदिरा प्राशन करत नाही. आता सांगतात मी घेणे ना घेतली की अशी तर वाटतात कोण आहे? कोण आहे जमणार ती लेख का कोण माहिती नाही तर हा पटकीचं भरलो वाको बेगिन तुझ्या तोंडात तुम्ही काय बोलत आहात हा मला कळणार काही कळत मला नाही. काही शिका ना तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेप्रमाणे बोलत आहात. हा. पण एवढं मात्र झाले आहे, आता माका एक सांग तुम्ही मला पाणी प्राशन केला. माहिता फार तुमचे उपकार झाले हो. माझे उपकार आता असं करा, हे बापाचे उपकार माझा या जगात कोणी नाही. एक काम करा, मला आधार द्या. मला निवारा नाही, तुम्ही निवारा देऊ शकता. मेल्या आधार मागता दहा डाकर कुंबल्या कसो असताना आधार मागता मेल्या लाज सरम नाही करी तुका हा? आधार मागता तो आधार कोणी मागतो कोण तुम्ही? कोण काय 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 बोलत रेवता आहात? मी म्हणते रेवता ते माझ्याकडे आधार मागले मला सांगतो तसं नव्हे हो. मग आधार म्हणजे काय? हा. निवारा. तुमची कोणती कामं असतील मी करेन. मेल्या फक्त मला वाकू आधार. खाऊ बेगिने मेल्याचा आधार मागता आधार जोड आधार जोड्यो ऐक माझं बापूस आता म्हातार झाला हा. जी बापाशी काम करता तितकी तुका करूची लागते म्हणजे तुमचे वडील होय होय तुमचे वडील कामं हा. करतात ते मी करावी. हो. जमतील मला. जमणार ना मग 2 वेळेचा गिळा कसा मिळताला ताळा बरा मारताला एवढा ताट भर हळा हा ताळ म्हणायचंय ना अहो मला फक्त आधार द्या. आधार देतो बापाशी का शान भरू शान भरू बापला राखू बाया चालेल. तू कर जमता नाही. हा ह्या जमणार ना हा ह्या काही जमणार ना करू चला करू काय काम धंदो चालेल. कर वेळा कर ना. प्रयत्न करेन. चला लवकर आत. ऐक तरी आता तुझं नाव आठवणार ना काहीतरी आता नाव ठेवतो का चंगू मंगू काहीतरी नाव ठेवू नको तुझं नाव वैभव ठेवूया चालेल. चालेल बरोबर आता वैभव पण मला काय सांगायचं असं आता एवढं बोललात कमी झालं का? नाही रे मग? आता काय तर सांगा नको मगाशी कडू बोलत होता, कडू? आता गोड बोलत आहात. तुम्हीच माझा शत्रू नव्हे ना? मी आले शत्रू वाटतं नाही, शत्रू असं संशय येतो. सांगूया, तुझं जीव दान दिलं नसतं तेच म्हणूनच म्हणतो. हा. तुम्ही देव माणूस आहात, पण तुम्ही जे काही बोलत होता ते माझ्या बुद्धिमत्तेला आता पटत तुला सांगते ना मी आधार कधी नाही आता काय सगळं नको आधार नको तुका आधार नको मेल्याचा बरा करून गेला त्याचा मेल्याचा सत्यानं जाऊ नये असं नाही का जीवदान दिलं दयक असले मी साप तुम्ही चांगलं बोलत आहात, वाईट बोलत आहे, मला काहीच कळत नाही. फक्त आधार द्या. आता एक उदाहरण देतं आता उदाहरण देतं आठवणीत ठेव आता फणस असता फणस भासून कसे काटे असतात हसून कसं ना साधासा मी असे रे हा तुम्ही हो तर प्रमाणे मग काय मेलं सांग तर सगळं सांग असू दे, तुम्ही कसे असू दे, हा. मला फक्त आधार द्या. आता देव चला माझा इशारा तुला कळेना आताची घडी किती घास अरे फक्त माझा इशारा सांगतो तुला जर मघापासून अशा भाषेत बोललं असतात मला काहीतरी कळलं असतं तरी. कळलं ना आता कळून घे बरेच माझा कळून चुकलेलं आहे. माझा इशारा तुला कळेना. पण मा- शब्दावाकुनी प्रीत जुळीन माझ्या प्रीत फुला प्रियाच्या वंदता प्रीत फुला प्रियाच्या वंदता कुणाची? प्रीतीची शब्दता जाऊन कोरे सगळं जाऊन कोरे प्रीतीची शब्दता जाऊन कोरे सगळं जाऊन कोरे प्रीतीची शब्दता
जाऊ नको रे सख्या जाऊ नको रे प्रीतीची शपथ तुला जाऊ नको रे सख्या जाऊ नको रे प्रीतीची शपथ तुला जाऊ नको रे सख्या जाऊ नको रे तुमच्या प्रणय प्रेमाचा स्वीकार मी केला आता फक्त मला आधार द्या लवकर झोपला ग बाई लिंबोणीच्या झाडामागे झोपला ग बाई आज माझ्या पाडसाला झोपका ग येत नाही आज माझ्या पाडसाला झोपका ग येत नाही लिंबोणीच्या झाडामागे झोपला ग बाई लिंबोणीच्या झाडामागे झोपला ग बाई लिंबोणीच्या झाडामागे काय झोपली डोक्यात घरट्यात शिवताई काय झोपली डोक्यात घरट्यात शिवताई बरसात वेली वर मल्यात जाई जुनी बरसात वेली वर मल्यात जाई जुनी इंद कापड्या डोळ्यांचा इंद कापड्या डोळ्यांचा वाटे तुला अंगाई